नमस्कार शिक्षक मित्र. आज आपण निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता दुसरी विषय भाषामधील अध्ययन स्तर क्रमांक 14 वाचन मधील अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेले जोडाक्षरयुक्त शब्दांनी तयार लहान वाक्य अचूक पूर्णविराम सह योग्य गतीने वाचतो हा स्तर अभ्यासणार आहोत. आतापर्यंत आपण परिचित मजकुरातील सोपी लहान जोडाक्षरयुक्त शब्द वाचणे हे अभ्यासलो आहोत. आता आपण या घटकात विद्यार्थ्यांना नवे शब्द समजून वाचता यावेत. अपरिचित मजकुरातील विरामचिन्हाचा वापर किती महत्त्वाचा आहे, किती गरजेचा आहे, हे या घटकाचा मुख्य उद्देश आहे. या घटकामध्ये आपण अध्यापन पद्धत प्ले बेस्ड वापरून अपरिचित मजकुरात विरामचिन्हाचे किती महत्त्व आहे व ते कसे वापरावे हे एक नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्य समजावून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या मजेशीर वाक्यरचनेला. तर पहा शिक्षक वर्ग हो, सर्वप्रथम विद्यार्थ्यांना मजेशीर वाक्य वाचण्यास सांगावे. हे आहेत मजेशीर वाक्य. आता या वाक्यामध्ये पहा, पहिलं आहे शिक्षक म्हणाले, उभे राहू नका. ब वाक्य आहे शिक्षक म्हणाले, उभे राहू नका. आता पहा, पहिल्या वाक्यात बसून राहा असा अर्थ होतो, तर दुसऱ्यात उभे राहा पण थांबू नका असे वाटते. आहे की नाही गंमत वाक्यात? म्हणून वाक्य क्रमांक अ हे बरोबर आहे. आता आपण दुसरं वाक्य पाहूया. दुसरं वाक्य आहे अ. पहिलं वाक्य आहे बाबा म्हणाले, गप्प बसा. आणि दुसरं वाक्य आहे ब. बाबा म्हणाले, गप्प बसा. आता दोन्ही वाक्यातली तुलना पहा. पहिल्या वाक्यात शांत बसा व दुसऱ्यात गप्प बसा म्हणजे गप्प नावाचा माणूस गप्प बसावा. अशा गमतीदार उदाहरणाने वाक्यरचनावरून आपण विरामचिन्हाचे महत्त्व समजावून सांगू शकतो. आता आपण शिक्षक मित्र हो, एक स्वयंनिर्मित शैक्षणिक साहित्य विरामचिन्हे यांचा अभ्यास करूयात. तर पहा शिक्षक वर्गांनो, सर्वप्रथम आपण विरामचिन्ह म्हणजे काय हे पाहूया. ज्यावेळी आपला विचार लिहून दाखवला जातो त्यावेळी वेळोवेळी घ्यावा लागणारा विराम निरनिराळ्या चिन्हांनी दाखवावा लागतो, त्यांनाच विरामचिन्ह असे म्हणतात. चला तर मग सुरुवात करूया विरामचिन्ह शैक्षणिक साहित्याला. तर पहा शिक्षक वर्ग हो, आता हे आहे विरामचिन्ह. आता या विरामचिन्हाची ही झाली व्याख्या. विरामचिन्हाचे एकूण 10 प्रकार आहेत. त्यामधील आपण फक्त सुरुवातीच्या प्राथमिक स्तरावरचे 3 प्रकार आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम पहिला प्रकार आहे पूर्ण विराम. आता विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी पूर्णविराम वापरतात. उदाहरणार्थ रमेश अभ्यास करतो. शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी आद्याक्षर पुढे वापरतात. उदाहरणार्थ इत्यादी इथं लिहिलेला आहे पहा. त्यानंतर दुसरा प्रकार आहे विरामचिन्हांचा, तो आहे स्वल्प विराम. हे स्वल्पविराम विद्यार्थ्यांना आपण सहज काढून दाखवू शकतो. मग आता स्वल्पविराम म्हणजे काय? तर एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम वापरतात. उदाहरणार्थ हुशार, अभ्यासू, खेळखळ इत्यादी. आणि संबोधन दर्शवताना सुद्धा स्वल्पविरामचा वापर करतात. उदाहरणार्थ मधु इकडे ये. त्यानंतर आता पाहूया आपण पुढचा प्रकार आहे प्रश्नार्थी चिन्ह. आता पहा, हे आहे प्रश्नार्थी चिन्ह. हे आपण विद्यार्थ्यांना खेळाद्वारे दाखवू शकतो. आता प्रश्नार्थी चिन्ह म्हणजे काय? प्रश्नार्थ वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरतात. उदाहरणार्थ तू कुठे गेला होतास आणि तुझे नाव काय? ह्याच्या नंतर आपण काय करू शकतोय? प्रश्नचिन्ह लागू शकतोय. त्यानंतर पहा, चौथा प्रकार आहे उद्गारवाचक चिन्ह. आता यामध्ये हे आहे उद्गारवाचक चिन्ह. हे विद्यार्थ्यांना आपण सहज खेळाद्वारे शिकवू शकतो. मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांच्या किंवा वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ अरे अरे तो नापास झाला. तर अशा पद्धतीने आपण विरामचिन्हाची ओळख, व्याख्या व उदाहरण
पाहिलेत. आता यावर आधारित स्वाध्याय पाहूया, तेही खेळाद्वारे. तर मग चला पाहूया. हे आहे स्वाध्याय. आता पहा, हा आहे आपल्या समोर स्वाध्याय. आता ह्या स्वाध्यायामध्ये प्रत्येक प्रश्नाच्या खाली आपल्याला काय केलेलं आहे, एक स्टिकर दिलेला आहे. प्रश्न वाचायचा आहे आणि त्या प्रश्नाच्या किंवा वाक्याच्या शेवटी कोणतं आपलं विरामचिन्ह येईल हे विद्यार्थ्यांना आपण नाला शोधून घ्यायचं आहे. तर पहा, पहिलं वाक्य आपण पाहूया. सुमन तिकडे जा. सुमन तिकडे जा. आता ह्याच्यामध्ये काय आलेलं आहे, स्वल्पविराम आलेला आहे. तर आपण विद्यार्थ्यांना सांगू शकतो की स्वल्पविराम इथून आपण काढायचा आहे आणि इथं लावायचं आहे. ह्याच्यामुळे विद्यार्थ्यांना कितपत ज्ञान झालेलं आहे आपल्याला समजते. आता दुसरं उदाहरण पाहूया. सीमा गावाला गेली. हिथं आहे पहा, सीमा गावाला गेली. आता ह्याला वाक्य पूर्ण झालेलं आहे, विधान पूर्ण आहे, म्हणून ह्याला आपण काय करूया, पूर्वविराम लावूया. आता पहा, तिसरं वाक्य आहे, तू कधी येणार आहेस. आता ह्याच्या शेवटी काय आहे, प्रश्नचिन्ह. मग आपण काय करूया, प्रश्नचिन्ह हे चिन्ह इथं लावूया. आता शेवटचा प्रश्न आहे आपलं, शाब्बास, छान खेळलास. मग आता ह्या वाक्याला कुठलं येणार चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह. अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना चिन्हांचा खेळ घेऊ शकतो. तर शिक्षक मित्र हो, अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपण विरामचिन्हाचे ज्ञान, आकलन व उपयोजनात्मक खेळ घेऊन अध्ययन अध्यापन करू शकतो. वाचन हे खेळासारखे वाटले पाहिजे. चुका झाल्या तरी त्यातून शिकण्याची संधी मिळते. आपण प्रत्येक वाक्य विरामचिन्हासह कसे वाचावे हे आपणास सराव घेऊन वाचन कौशल्य विकसित करू शकतो.